हॅलो गाईज, कसे आहात? तर ॲक्च्युली एक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. त्यामुळं मला डायरेक्ट मुंबईवरून डायरेक्ट साताऱ्याला जावं लागलं. कशाचा मागचा पुढचा विचार न करता आहे त्या कंडिशनला मी कपडेसुद्धा प्रॉपर घेतली नाहीत, बॅग भरून गेली. एक सॅड मोमेंट आहे, मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. रिझन खूप मोठं आहे, त्यामुळं मला आहे असं जायला लागलं. मी जेवण पण नव्हतं केलं, आहे असं गाडीमध्ये बसले आणि निघून आले. अख्ख्या रोडनी प्रवास करत होतो. मुंबई सातारा भरपूर डिस्टन्स आहे, 6 तास तरी लागतात. प्रवास काय उरकत नव्हता, जायचं तर खूप लवकर होतं, पण काय करणार, गाडी तर 100च्या स्पीडनं होती. तरी पण गाडी जेवढी ती कवर करते तेवढी कवर करत होतीच, पण अंतर काय उरकत नव्हतं. पण आम्ही पोहोचलो गावी. मग एक झालता प्रॉब्लेम, तिथं गेलो वगैरे, तिथल्या गोष्टी सगळ्या झाल्या. सॅड मोमेंट आहे, त्यामुळे मी शेअर करू शकत नाही, तर केली असती. रोडने आम्हाला येवले चहा भेटला, तर चहा पिलो थोडंसं, कारण खूप बेकार झालं होतं. काही जेवले पण नव्हते, मला तर माझ्या शरीर पण दुखत होतं, मला खूप त्रास होत होता. तरी पण तसं चहा वगैरे पिले. तिथलं सगळं आवरलं. मग तिथून मी माझ्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावी गेली, म्हणजे माझ्या मम्मीकडे गेली मी. कारण तिथं प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तिथलं ते आवरलं. तिथून मग माझ्या मम्मीकडे गेल्या. मम्मीकडे गेल्या मला खूप भारी वाटतं. मी किती दिवस ह्या क्षणाची वाट बघते, माझ्या मम्मीकडे मला जायचं होतं, आणि चक्क आज माझ्या मम्मीच्या घरी चाललेली आहे. सो मी खूप हॅप्पी आहे. आणि आज दिवसभर मी आराम वगैरे मस्त खूप केला आहे. मला खूप आवडतं इकडचं नेचर वगैरे, सगळं हिरवंगार असं मला खूप आवडतं. आज मी चक्क घरी आलेली आहे, माझ्या मम्मीपाशी आहे, आणि मम्मीचं प्रेम मला आज खूप भेटत आहे. खूप म्हणजे रोज करते, आज पण करते, नेहमीच करते, आणि जवळ असल्यासारखं खायला देत असते. सो मला खूप भारी फील होतं आहे. आणि असंच मला नेहमी सारखं गावाला यायला भेटावं असं मला वाटतं. असा होता दिवस आजचा माझा. मी आज घरी पोचलेली आहे. आमच्या गावाकडचं बघा वातावरण कसं आहे, हिरवंगार आहे सगळं. आमच्याकडं सगळं माळच आहे, आम्ही सातारकर आहे ना, तर आमच्याकडं माळच असतं बाबा सगळं. आमच्याकडे बागा पण असतात खूप. हे बघा बागा किती आहेत, खूप बागा आहेत. मी नॉर्मल रस्त्याचा एक व्हिडिओ काढला, घराजवळच आहे ना तो, सो काढला मी. आमच्याकडे द्राक्षी बाग आहे, द्राक्षी खायला या आमच्या इकडे कधीतरी. फुकट द्राक्ष, तो फुकट. आम्ही चिंगूस माणसं नाही बाबा, सातारकर.